मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. व्यासपीठावरील व व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करते. परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतांच्या भूमीत समर्थ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज 22 मे 2025 रोजी संपन्न होत आहे. यावेळी समर्थ विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या परीक्षांमधील उत्तीर्ण झालेल्या स्नातकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. यानंतर श्री समर्थ विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक सादर करावे. जय जय रघुवीर समर्थ शुभा सारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठापरी ज्ञान योगेश कवी वाल्मिका सारिका
जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्व अभ्यासार्थी, समीक्षक, अभ्यास मंडळावर असणाऱ्या सर्व महान विभूती व व्यासपीठावर असणारे परमादरणीय श्री शिंबेकर बुवा रामदासी, अजय बुवा रामदासी, भिडेताई आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. आत्ताच कल्पनाताईंनी सांगितलं, आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपण ज्या ज्या परीक्षांमध्ये सहभाग घेतला आणि त्यात आपण उत्तीर्ण झालात, ह्यामध्ये उत्तीर्ण झालात ह्या शब्दाने आपण आपल्या समोर असणारं समर्थ वाङ्मय ह्याचं आपण चिंतन केलं आणि माझं चिंतन बरोबर आहे हे सांगणारं हे सर्टिफिकेट आहे. आपलं चिंतन कसं असावं मला माहिती नाही, पण थोरांनी करून ठेवलेल्या चिंतनाशी जर माझं चिंतन मॅच झालं, जुळलं, तर माझं चिंतन योग्य आहे. आता असं आहे की मग मी चिंतन कशाला करायचं? त्यांनी जे केले तेच हल्ली करतो ना आपण फॉरवर्ड. तेच चिंतन जर मी घेतलं तर ते चिंतन निश्चित घ्यावं, आधी आपलं करावं, मग तपासावं. म्हणजे बाह्य समीक्षकाची गरजच नाही मला. मीच इथे समीक्षक आहे माझा, आणि मी जर माझा समीक्षक असेल तर दुःख होईल का? दुःख केव्हा होतं? नाही, फेल झालं तर दुःख होतं. तुम्ही म्हणायला पाहिजे आम्हाला दुःख होणारच नाही, आम्ही योग्य चिंतन करणार आहोत. आपण समर्थ विद्यापीठाचे स्नातक आहात, आपल्याकडनं योग्य चिंतन होणारच आहे, पक्क लक्षात ठेवा. कारण समर्थ विद्यापीठ ही एक संस्था आहे, समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने निर्माण झालेली. आणि आपण या विद्यापीठात येण्याआधी पण समर्थ आणि समर्थ वाङ्मयाशी परिचित होतोच. पण कसा अभ्यास करावा? अभ्यास म्हटलं ना, परीक्षा म्हटली की अभ्यास होतो. लहान मुलं बघा अभ्यासाला बसले, याचा अर्थ समजून घ्यावा, परीक्षा आली. परीक्षा आल्यानंतर जो अभ्यास होतो, कारण मला विचारणारं कोणतरी आहे, आणि मला विचारणारं कोणतरी आहे ह्याची जाण झाली की मनुष्य सरळ वागायचा प्रयत्न तरी करायला लागतो. आपल्याला विचारणारं कोणीच नाही असं असेल तर मला नको सांगायला. म्हणजे विचारणारं कोणतरी असतं, आणि मला विचारणारा भगवंत आहे ही भावना ह्या अभ्यासातनं दृढ होते. मला भगवंत विचारणार आहे, तो माझ्या बरोबर आहे, तो सतत आहे, तो नाही अशी जागाच नाही, ही भावना एकदा दृढ झाली. समर्थ अखंड माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत ना. तुमचा जो होकार असा मंद मंद येतोय त्याच्यावरनं मला पण काही हरकत नाही. प्राज्ञेपर्यंत पोहोचेपर्यंत 100% उत्तम होकार येईल. कारण प्राज्ञेचा अभ्यासक्रमच तसा आहे, आपल्याला जाण करून देतो की भगवंत म्हणजे नक्की भगवंत कुठला, आणि तो किती ठिकाणी आहे, आणि मी कोण आहे, आणि भगवंत काय आहे, माझा आणि भगवंताचा संबंध किती जवळचा आहे, किती अभिन्नता आहे, इथपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. हे परीक्षा ह्या केवळ त्या अभ्यासाला प्रवृत्त करण्यासाठीची साधनं आहेत. आज मार्क काय, नेमकं मी जे वाचलं ना तेच परीक्षेत आलं, असं जर झालं तर काय होईल? उत्तम मार्क मिळतील. ह्याचा अर्थ मी न वाचलेला अजून शिल्लक आहे ही जाण मला रिझल्ट आल्यानंतर कोणीतरी दुसऱ्याने जर करून दिली, मी काय म्हणतोय याचं लिंक लागते ना, असं होऊ नये. आणि त्यासाठी हा परीक्षा आणि सगळा अभ्यासक्रमाचा उपक्रम आहे. पण येणं केलं प्रकारेनं आपण ह्यातनं उत्तीर्ण झालो. किती जण उत्तीर्ण झालो आपण? आपला समुदाय किती लोकांचा आहे? तर ते मी आपल्याला सांगतो. समर्थ बोधला यंदा पहिली जी परीक्षा असते समर्थ बोध, त्याला 361 जण उत्तीर्ण झाले. साधकला 156 उत्तीर्ण झाले, आणि प्राज्ञ परीक्षेला 98 उत्तीर्ण, आणि 2च राहिले, 98 उत्तीर्ण झाले. मनोबोध विशारदला 413 उत्तीर्ण झाले.
मनोबोध विशारद हे मनाच्या श्लोकावरची परीक्षा आहे. मनाचे श्लोक हे लहान मुलांसाठी असतात. हे मनाच्या श्लोकाचा अभ्यास करायला लागलं की ती संकल्पना पुसून जाते. लहान मुलांसाठी 13 मनाचे श्लोक आहेत पहिले. ही संकल्पना चुकीची आहे, पण लहानपणी लवकर पाठ होतं म्हणून आपण लहानपणी शिकवायची प्रथा आलेली आहे. आणि ती प्रथा इतकी छान आहे. मी काय म्हणते, मला दुसरा श्लोक नको रे मना क्रोध हा खेदकारी, हे लहानपणी शिकवलेलं असतं. अपेक्षित आहे मोठेपणी अप्लाय होईल, हे मोठेपणी अप्लाय व्हावं ह्या हेतूने शिकवलं जातं. आता नाही होत, म्हणजे होत नाही असं नाही, ऐन वेळी सुचत नाही, आपलं ना करणं होतं. विद्या नाहीशी आठवणीत येत नाही. विद्या ती का येत नाही? गुरुपाशी निष्ठा पाहिजे. माझ्या गुरुच्या ठिकाणी निष्ठा झाली की गुरुंनी दिलेला उपदेश ऐन वेळी आठवतो. ते करणं हा आपल्या इथे आतच आहे. तो उपदेश ऐन वेळी विसरला जातो, तो आठवावा म्हणून हे आहे. म्हणून मनोबोध विशारद. म्हणून कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. हे लहान मुलाला कसं काय कळायचं? पण ते कळण्यासाठी म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी इथून प्रवास सुरू करायला पाहिजे, तर चित्ताला ते कळणार आहे. पण ह्याचा प्रवासाला प्रारंभ करणारे 413 आहेत. हे खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांचं, सर्व परीक्षकांचं आणि सगळ्या स्नातकांचं मनःपूर्वक अभिनंदन. सगळं मिळून एकूण वरिष्ठ गट 1028 जणांचा आहे. आणि कनिष्ठ गट म्हणजे शाळेमध्ये जी मुलं बसतात त्यामध्ये प्रथमा परीक्षेला 6668 मुलं बसली होती. आणि द्वितीय परीक्षेला 2059 मुलं बसली. पहिली परीक्षा देतात तेच द्वितीयेत जातात, त्यांना नेहमी पुढच्या संख्या कमी कमी होत जाते. सगळी मिळून आणि विशेष म्हणजे गोवा प्रांत, एकट्या गोवा प्रांतातून 1215 मुलं बसली होती. म्हणजे समर्थ विद्यापीठाचे एकंदरीत विद्यार्थी किती मोठे आणि लहान मिळून तर 9942. हा आकडा खूप छान आहे. महाराष्ट्राच्या मनाने किरकोळ पण नाहीये, आहे की नाही? असं मला एकाने सांगितलं. तेव्हा मी सांगितलं, बाबा रे, मुळात समर्थांच्या वाङ्मयाकडे येणारी म्हणजे संत वाङ्मय, आपण इथे समर्थ म्हणूया, संत वाङ्मयाकडे येणारी माणसं फार थोडी. त्याच्यात ते वाङ्मय वाचून ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणारी बरीच. किती फिल्टर आहेत बघा. त्याच्यानंतर अभ्यास करावा म्हणून विचार करणारी थोडी, आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अभ्यास करणारी ती 9000 आहे. मोठी संख्या संख्या, पण तरी लहान आहे. बरं, तुम्ही म्हणाल बुवा काय चाललंय? संख्या लहान अशा करता आहे, आपण अजून जोर लावायला हवा. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे हा समर्थांचा नियम आहे. मी ज्या गोडीचा अनुभव घेतलाय ती गोडी सगळ्यांना मला चाखायला देणं ही माझी जबाबदारी आहे. माझी याचा अर्थ माझी, आमची आहेच, पण आपली पण आहे. कारण आपण हे सर्टिफिकेट ज्यावेळी हातात घेतलं त्यावेळी ही जबाबदारी स्वीकारली. पक्का आहे ना सगळ्यांना? एकदा आपण मोठ्याने जय जयकार करूया. जय जय रघुवीर समर्थचा. जय जय रघुवीर समर्थ. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उत्तम अभ्यास व्हावा म्हणून समर्थांनी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर समर्थ विद्यापीठाच्या उपकुलसचिव आदरणीय ज्योतिताई भिडे आपल्याला पुरस्कार प्रदान सोहळ्याची माहिती देतील. आज आपण पदवीदान समारंभाकरता जमलेलो आहोत इथे, आणि मनोबोध आणि प्राज्ञ या 2 परीक्षांमध्ये ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे अशांचा आपण गौरव करणार आहोत. तर ही जी प्रक्रिया आहे की आपण हे कसे लोक निवडले, अभ्यास तर सगळ्यांनीच केलेला आहे, खूप चांगला केलेला आहे, पण मग त्याच्यातलं निवडायचं म्हणजे त्याला काय निकष होते हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. काही भगिनींनी मला विचारलंही होतं. मागच्या वर्षी मी थोडा खुलासा केला होता.
परंतु यावर्षी आपण आणखीन एक नवीन उपक्रम त्याच्यामध्ये जोडलेला होता आणि त्या अनुषंगाने आपण पुढचा रिपोर्ट काढलेला होता आणि बक्षीसार्थी काढले होते. तर सगळ्यांना माहिती आहे की ज्यांचं लेखन अधिक सकस असतं, अधिक योग्य तऱ्हेने त्याचं प्रेझेंटेशन केलेलं असतं, टू द पॉइंट असतं, असं जे उत्तम प्रकटीकरण, आपल्याला जे समजलं आहे त्याचं प्रकटीकरण म्हणजे तुमचे पेपर असतात. तर हे जे प्रकटीकरण आहे हे अधिक उत्तम तऱ्हेने ज्यांनी केलेलं आहे असे पेपर पहिल्यांदा विद्यापीठामध्ये बाजूला काढले जातात. त्याच्यानंतर त्यांची एकदा तपासणी झाली की त्याच्यातलं पुन्हा एक फिल्टर लावून त्याच्यातले काही पेपर बाजूला काढले जातात. मग अभ्यास मंडळातल्या एखाद्या सदस्याला विनंती करून अभ्यास मंडळातल्या लोकांकडे ते पेपर पाठवले जातात. त्यांनी त्याची तपासणी केली की त्याच्यातनं ते त्याचा गुणानुक्रम लावून आमच्याकडे पुन्हा परत पाठवायचे आणि अशा तऱ्हेने मागच्या वर्षीपर्यंत आपण पुरस्काराचं पहिला, दुसरा, तिसरा नंबर 3 जण जे काढतो ते आपण त्यावेळेला फायनल करत होतो. आता यावर्षी काय केलं की ही इथपर्यंतची प्रोसेस केलीच सगळी. त्यानंतर आपल्या सेवा मंडळाचं 75वं वर्ष होतं हे, त्यामुळे एक असं मनात होतं की विद्यापीठामध्ये काही आपल्याला वेगळा उपक्रम करता येईल का, याच्याकरता म्हणून हा नवीन उपक्रम आपण ह्या वेळेला राबवलेला आहे. त्याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे 75वं वर्ष म्हणून नवीन उपक्रम करायचा हा एक त्याच्यातला भाग झाला. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण समर्थांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करतो आहोत. त्याच्याकरता कटिबद्ध आहे सेवा मंडळ आणि सेवा मंडळाचंच आम्ही एक लहान स्वरूप म्हणजे किंवा त्यांच्या पंखाखाली आम्ही आहोत असं मी म्हणेन, जास्त योग्य असेल ते. पण उद्देश तोच आहे विद्यापीठाचा. तर हा विचार आपण जेव्हा लोकांपर्यंत नेणार आहोत तेव्हा तो अधिक प्रभावीपणे जर का आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आला तर ते जास्त योग्य नाही का मनात असं मनात आलं. मग त्याच्यानंतर चांगले वक्ते पाहिजेत. आपला विचार आधी प्रथम दृढ झालेला, नीट समजलेला असा असला पाहिजे त्या व्यक्तीला आणि मग ती व्यक्ती जास्त चांगल्या तऱ्हेने लोकांपर्यंत जर का हे पोहोचू शकत असेल तर असे लोक आपल्याला शोधले पाहिजेत. आपल्याच परिवारात आहेत खूप चांगले जण पण ते आपल्याला माहिती नसतं. तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निरूपणाचा कार्यक्रम आपण करायचा असं ठरवलं. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की एके ठिकाणी लोकांना जमवणं शक्य नाही म्हणून हा ऑनलाईन पद्धतीने घेतला आणि तो खूप चांगल्या तऱ्हेने आपला पार पडला. याच्यातनं खूप चांगले लोक आपल्याला भेटले की ते खूप छान तऱ्हेने आपले विचार मांडू शकतात. मला त्याची गरज खूप जास्त वाटली म्हणून ह्या उपक्रमाचं यश जे आहे हे लोक जे पुढे आले आणि त्यांनी जे उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतला आणि आपलं सादरीकरण केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करीन आणि त्याच्यामुळे इतर लोकांना प्रोत्साहन मिळेल असाही मला एक विश्वास वाटतो की आपण पुढे यावं. आपल्याला जे वाटतं ते आपण प्रथम व्यक्त करायला शिकलं पाहिजे आणि आपलं व्यक्त होणं हे आज खूप आवश्यक आहे. योग्य तऱ्हेने व्यक्त होणं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता आपला हा अभ्यास आहे. व्यक्त खूप जण होतात परंतु ते व्यक्त होणं हे योग्य वेळी, योग्य काळी आणि योग्य शब्दांमध्ये आहे की नाही ह्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व काय हे आपल्याला या अभ्यासाने कळतं. तर म्हणून याचं एक छान महत्त्व सगळ्यांना पण पटलं असं मला वाटतं. कारण बऱ्याच जणांनी मला तसा अभिप्राय दिला की हा उपक्रम खूप चांगला झाला म्हणून. तर हा त्याचा मूळ उद्देश होता. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कसे फिल्टर्स लावलेले होते हे आपण जाणून घेतलं जातं. नॉर्मली आपण मनोबतची 2 बक्षिसं देतो आणि प्राज्ञेची 2 बक्षिसं देतो. मग आता यावर्षी एवढी बक्षिसं का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला. झालं असं की मनोबतची परीक्षा, वार्षिक परीक्षा आपली लवकर होते, पेपर लवकर येतात, आमची स्क्रुटिनी लवकर होते आणि मनोबतचं काम लवकर संपू शकतं. पण प्राज्ञेचा शेवटचा पेपर आल्यानंतर त्याची मार्गदर्शकांकडनं सगळे योग्य तपासणी होऊन आमच्याकडे रिझल्ट येणं, त्याच्यानंतर पुढचे जे फिल्टर्स मी सांगितले ते सगळे पार करणं, याच्यामध्ये जो वेळ जातो आणि आपला पदवीदान समारंभ याच्यामध्ये गॅप थोडी कमी होती. आणि झालं असं की 2 नंबर जे काढले त्याच्यात मनोबतमध्ये पहिला नंबर आणि दुसऱ्या नंबरचा जे मार्क होते ते दोघांना सारखे होते. आता आपण निरूपणामध्ये मार्क दिले होते. तुम्हाला एक सांगायचं राहिलं
निरूपणाकरता आपण 3 जणांची एक कमिटी नेमलेली होती आणि ऑनलाईन पद्धतीने पण 3 जणांनी ह्या स्पर्धकांचं परीक्षण केलं. त्या 3घांचे जे मार्क होते त्याच्या बेरजेतनं आपण ते नंबर काढलेले आहेत. तर त्यामुळे दुसऱ्या नंबरवर 2 जणांचे मार्क होते, सारखेच मार्क आणि दुसरा नंबर. मग आता काय करावं असा प्रश्न आला. पण मग ते आपण विभागून जसं देतो तसं मनोगतच्या ह्याला प्रश्न आला नाही फारसा, की ठीक आहे पहिला 1 नंबर आणि दुसरे 2 नंबर झाले. पण प्राज्ञेला झालं असं की प्राज्ञेला दुसऱ्या नंबरला 3 जण आले. मग आता असं वाटलं की पुन्हा एक राऊंड घेऊन त्याच्यातून पुन्हा आपल्याला फायनल करायला पाहिजे का. पण तेवढा यावर्षी वेळ नव्हता. त्यामुळे पुढच्या वर्षी हा टाईम कन्स्ट्रेंट जर का आपल्याला अवॉइड करता आला तर म्हणजे पुढच्या वर्षी असं होऊ न देणं याच्याकरता काय मेजर्स घ्यायचे ते घेऊन पहिलं आणि दुसरं विभागून इथपर्यंतच ही बक्षिसं दिली जातील असं मी सांगेन. यावर्षी आपण एक उत्तेजना म्हणून तिसरं पण आणखीन डावललं नाही, कारण ते तितकंच चांगलं होतं बक्षीस. म्हणजे करणाऱ्याचं सादरीकरण हे तितकंच चांगलं होतं आणि मार्क तर दिसतच होते सगळ्यांनी जे दिलेले मार्क आहेत. पण आम्ही 3 जणी 3 ठिकाणी बसलेले होते. परीक्षक जे होते ते वेगवेगळ्या ठिकाणी होते. आपापलं त्यांनी मार्काचं पत्रक आमच्याकडे सादर केलं आणि त्याची बेरीज करून जो रिझल्ट आला तो आपण जाहीर केलेला आहे. तर बाकीच्याही सगळ्यांनी खूप चांगलं सादरीकरण केलेलं होतंच, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त जे काय असतं त्याच्यातनं आपण फक्त ही पुढची बक्षिसं दिलेली आहेत सगळी. तर सगळ्यांचं सादरीकरण चांगलं होतं असं मी सांगेन आणि हा उपक्रम असाच पुढच्या वर्षी पण आपण घेणार आहोत. आणि आणखीन एक आता मी सांगून ठेवते, ह्या वर्षी ज्यांना आत्ता हे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे अभ्यासातलेच काही विषय त्याला सांगून त्यांच्याकडनं त्याचे काही रेकॉर्डिंग्स घेऊन आपल्याच अभ्यासातील करता आपण ती आपल्या चॅनेलवर देणार आहोत. ज्या योग्य अभ्यासामध्ये त्याचा उपयोग होईल आणि जे अभ्यासक आहेत चांगला अभ्यास सादर करू शकतात लोकांपर्यंत पोहोचण्याकरता त्यांचा हा जो प्रयास आहे त्याचा विद्यापीठाला आपण उपयोग करून घेणार आहोत. तर अशा तऱ्हेने आपण या पद्धतीने पुढे जाणार आहोत. तर आता मी एक नाव वाचते, त्या व्यक्तीने पुढे यावं आणि त्यांचं मी प्रशस्तीपत्रक वाचून दाखवते आणि त्यांचा सन्मान मान्यवरांकडनं केला जाईल. पहिल्यांदा मी मनोगतचे अभ्यासार्थी जाहीर करते. सौ सुरेखा आनंद कानेटकर. प्लीज एक्सक्यूज मी यांना आपण देऊया. पण पहिलं ना लक्ष्मी दीपक पोतदार. लक्ष्मी दीपक पोतदार